नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आता नवीनच अभ्यास करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा असतो, विषयामध्ये आपण कशा स्वरूपामध्ये अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी नक्की आपण काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये राज्यसेवा या परीक्षेचा जो भूगोल आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो भूगोल आहे, आता याच्यामध्ये नक्की विषयाचं महत्त्व काय आहे? बरोबर की नाही? आणि साधारणतः 2013 पासून 2023 पर्यंत प्रत्येक टॉपिकवर प्रश्न कसे विचारले जातात, किती विचारले जातात, या गोष्टी आपण या ठिकाणी बघायच्या. काय असते मित्रांनो माहिती आहे का? अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं अभ्यास करत असताना जे चॅप्टर आहेत. आता भूगोलमध्ये जर बघितलं, तर भूगोलमध्ये जिओमॉर्फॉलॉजी आहे किंवा आपण एक म्हणूया सुरुवात करताना सोलार सिस्टीम आहे किंवा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ आहे, जिओमॉर्फॉलॉजीचा भाग आहे. त्यानंतर रॉक असेल, व्होल्कॅनिक असेल किंवा अर्थक्विक असेल, म्हणजे ज्वालामुखी असेल किंवा भूकंप असतील. त्यानंतर जगातील नद्या असतील, भारतातील नद्या, महाराष्ट्रातील नद्या, त्यांचे सगळे भूरूप, नंतर हवामानशास्त्र, सागरशास्त्र, वनसंपत्ती, बरोबर की नाही? पर्यावरणीय भूगोल आहे अजून. पर्यावरणीय भूगोलमध्ये इकोसिस्टम आहे, इकोलॉजी आहे, इकोटोन आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, हॉटस्पॉट आहे, हॉटस्पॉट आहे. असं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. परंतु अभ्यास करत असताना नक्की आपली अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे? त्याच्यानंतर आपण कोणत्या चॅप्टरला जास्त महत्त्व दिलं पाहिजे? फक्त म्हणजे मला म्हणायचं काय, की तुम्ही स्मार्ट वर्क केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? स्मार्ट वर्क केलं पाहिजे. कारण काय असतं माहितीये का? 12-15 तास विषय वाचत बसण्यात काही अर्थ नाही. तोच विषय कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने. आणि त्या चांगल्या पद्धतीने म्हणजे मला नक्की काय म्हणायचंय तुम्हाला एक लक्षात घ्या, की आता समजा आपण पुढे जेव्हा ह्या गोष्टी पूर्ण विश्लेषण स्वरूपामध्ये पूर्ण म्हणजे मला काय म्हणायचंय ते अनालिसिस जेव्हा मी तुम्हाला करून देईल, तेव्हा तुम्हाला समजायला अगदी सोपं जाईल. आता सोपं कसं, की समजा आता आपण बघा, की सगळ्यात जास्त आजपर्यंत ह्या 10 वर्षामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत, त्याच्यावर तर आपण चर्चा करणारच आहोत. तुम्हाला काय लक्षात येईल? अरे बाबा, बरोबर. एन्व्हायरमेंटमध्ये 46 क्वेश्चन विचारले गेले ना. त्याच्यानंतर जिओमॉर्फॉलॉजीमध्ये 42 क्वेश्चन विचारले गेले ना. मग तुम्हाला वाटेल, अरे हे टॉपिक फार आयएमपी आहेत, फार महत्वाचे आहेत. आपण काय करतो, की लगेच त्या पेपरमध्ये जायचं. मग त्याच्यामध्ये पूर्ण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा पूर्ण सेट तयार केला. मग त्यानंतर आपण कोणत्या याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले आणि कधी बी लक्षात घ्या, आपण जेव्हा टेस्ट सिरीज लावतो, एक्झाम्पल आपण राजमुद्रामध्ये देखील आपण टेस्ट सिरीज घेत असतो. टेस्ट सिरीज कधीच घरी सोडवायची नसते, कधीच नाही. वर्गात येऊन मस्तपैकी त्या ठिकाणी ते 2 तास 1 तास म्हणजे पूर्ण वेळ तिथे बसून जर आपण पेपर जर सोडवला ना, आपल्याला ती एक सवय लागते. आणि त्याच्यामध्ये नक्की आपलं या पेपर देताना ज्या चुका झालेल्या आहेत, मग त्या चुका ज्या झालेल्या असतात ना, त्या आपण बाजूला काढायच्या. जसं की मी आता पुढे क्लिअर करून देणार आहे सर्व गोष्टी. आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले काय, आता समजा भूगोल आहे आणि भूगोलमधले प्रमुख घटक आहेत. आता प्रमुख घटक कोणते आहेत? भूगोलच्या काही मूलभूत संकल्पना आहेत. भूरूपशास्त्र आहे, हवामानशास्त्र आहे, त्याच्यानंतर सागरशास्त्र आहे. म्हणजे आपण बघा या ठिकाणी जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी किंवा एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणीय भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, आर्थिक भूगोल आहे, वसाहती भूगोल आहे, लोकसंख्या भूगोल आहे, की ह्या घटकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. बरोबर का? आता बघा याच्यामध्ये भूगोलच्या काही मूलभूत संकल्पना आहेत. काय? मूलभूत संकल्पना आहेत. मग आपण मूलभूत संकल्पना नक्की काय आहेत? आता याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगेल, की 13.8 आलं लक्षात. आता आपण काय करायचं आहे? 13.8 बिलियन इयर अगो. 13.8 बिलियन इयर अगो.
यावेळेस बिग बँग थेरी झाली आणि ती एक लॅमेत्रे आलं लक्षात नावाच्या या जिओग्राफरने, या पर्सनॅलिटीने, या कॅरेक्टरने ती थेरी मांडली आणि ती एक हायपोथेसिस आहे, आलं लक्षात, एक काल्पनिक आहे. मग या व्यक्तीचं म्हणणं काय होतं, हे सगळं ब्रह्मांड जे आहे ते एका बिंदूपाशी एकवटलेलं होतं आणि त्यानंतर त्याचा काय झालेला आहे, महाविस्फोट झालेला आहे, आलं लक्षात, महाविस्फोट झालेला आहे आणि त्याच्यातून हा एक सिद्धांत तयार झालेला आहे, बिग बँग थेरी. मग या व्यक्तीने जेव्हा ही थेरी मांडली त्यानंतर हळूहळू काय झालं की नंतर एक लाप्लास नावाचं एक पर्सनॅलिटी होती. कोण? लाप्लास. मग तो व्यक्ती काय म्हणतोय की समजा आता 4.5 बिलियन इयर अगोला एक सोलार सिस्टीम फॉर्म झाली. सोलार सिस्टीम म्हणजे हा जो सूर्य आहे हा त्यावेळेस तयार झाला. ओके, आता हे सूर्यकुलामध्ये कोण कोण आहे, तर याच्यामध्ये आता जर बघितलं इथे समजा बुध आहे, इथे शुक्र आहे, इथे पृथ्वी आहे, इथे मंगळ आहे, या भागामध्ये असे लघुग्रह आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर इथे गुरु आहे, त्याच्यानंतर इथे जर गेलात तर आपल्याला हा कडा असलेला शनी पाहायला मिळतो, युरेनस पाहायला मिळतो, नेपच्यून पाहायला मिळतो. हे सगळं कसं तयार झालं? मग असे जे सिद्धांत आहेत, आता हे सिद्धांत काल्पनिक आहे. म्हणजे भूगोलमध्ये काय कन्सेप्ट आहे माहितीये का, हे असं तयार झालं असेल तर हे असं तयार झालं आहे, आलं लक्षात. एक्झाम मध्ये असेल पेक्षा महत्व आहे हायला. मग याच्यामध्ये काय असतं, सुरुवातीला इथे या ठिकाणी प्लाझ्मा कव्हर होतं. कोणतं कव्हर होतं? या भागामध्ये प्लाझ्मा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इथून एक नेबुला बाहेर पडला. काय बाहेर पडला? नेबुला. आणि हे नेबुला जे बाहेर पडले याच्यामुळे या ठिकाणी हे सगळे नेबुला बाहेर पडले. मग नंतर त्याचं शीतलीकरण झालं, म्हणजे कुलिंग झालं, शीतलीकरण. आणि शीतलीकरण झाल्यानंतर मग कालांतराने यांचे आकार खूप मोठे होते पहिले. मग त्याच्यानंतर सॉलिडिफिकेशन म्हणजे घननीभवन क्रिया झाली. घननीभवन क्रिया झाली. ओके, घननीभवन क्रिया झाली आणि मग नंतर म्हणजे कुलिंग आणि सॉलिडिफिकेशन मुळे या ठिकाणी आज आपल्याला हे जे पाहायला मिळतंय सूर्यकुल, हे आपल्याला मग याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, या ज्या संकल्पना आहेत, या आपण क्लिअर करून घेतल्या पाहिजे. मग याच्यावर प्रश्न काय विचारला जाईल की आता सूर्याभोवती जर बघितलं, मग हे सगळे ग्रह जे फिरतायत, आपण त्याला एक शब्द वापरलेला आहे, परिभ्रमण. जसं की एक्झाम मध्ये सर्वाधिक कमी काळ म्हणजे 88 दिवस परिभ्रमण करणारा खालीलपैकी कोणता ग्रह आहे, तर त्याच्यामध्ये मर्क्युरी म्हणजे बुध, याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं होतं. पण याच्यासाठी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणं काय होतं, गरजेचं होतं. अरे मित्रांनो, काय असते माहितीये का, आता आपण बघा, आता समजा सूर्य आहे ना, तर या सूर्याभोवती या ठिकाणी काय आहेत, प्रत्येकाचा एक विशिष्ट मार्ग ठरलेला आहे, विशिष्ट मार्ग ठरलेला आहे. म्हणजे पृथ्वी हा कधी शुक्राच्या मार्गाने फिरत नाही, शुक्र कधीच पृथ्वीच्या मार्गात येत नाही. प्रत्येकाचा एक विशिष्ट मार्ग ठरलेला आहे आणि त्या मार्गाला अनुसरून ते सूर्याभोवती जे फिरतायत. म्हणजे आता इथे या मार्गात आपल्याला कोण पाहायला मिळतंय, या मार्गाला आपल्याला बुध पाहायला मिळतोय. ओके ओके, आता इथे जर हा बुधचा मार्ग आहे, हा शुक्रचा मार्ग आहे, हा पृथ्वीचा मार्ग आहे, हा मंगळाचा मार्ग आहे. मग हे सूर्याभोवती जेव्हा फिरतायत तर या विशिष्ट मार्गाला आपण काय नाव दिलं मित्रांनो? कक्षा. काय नाव दिलं? कक्षा. आणि प्रत्येकाचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ परिवलन आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ परिभ्रमण हा वेगवेगळा आहे. पण काही क्लॉक वाईज फिरतात तर काही अँटी क्लॉक वाईज फिरतात. मग अँटी क्लॉक वाईज फिरणारे कोण आहे? शुक्र आणि युरेनस. ओके, मग आपला याचा अभ्यास परफेक्ट असला पाहिजे. म्हणजे आपण मॉर्निंग स्टार कुणाला म्हणतो, सायन तारा कुणाला म्हणतो? ओके, मग तो कोण आहे? शुक्र. मग लाल ग्रह कुणाला म्हणतो? सर्वाधिक उपग्रह कुणाला आहेत ते काय म्हणतो? बरोबर की नाही? मग या लघुग्रह कुठे आहेत? आता बटुग्रह कुठे आहेत? आलं लक्षात? बटुग्रह कुठे आहेत? नेपच्यूनच्या तिकडे आपल्याला बटुग्रह पाहायला मिळत आहे, इकडे लघुग्रह पाहायला मिळत आहेत. म्हणजे ह्या ज्या संकल्पना आहेत
हे आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय महत्वाचं माहितीये का, तर आपल्याला इथे एक लक्षात घ्या की हा तर सोलार सिस्टीम तर क्लिअरच झाला, पण त्यानंतर आता एक आपण बघा इथे अक्ष म्हणजे हा मेन लॅटिट्यूड आहे, विषुववृत्त. याच्यामुळे नॉर्थ हेमिस्फिअर आणि साऊथ हेमिस्फिअर तयार झालेले आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण, हे पूर्ण ही जे लॅटिट्यूड आहे, ओके, हे लॅटिट्यूड जे आहेत, मग आपण याचाही अभ्यास केला पाहिजे. नक्की हे काय काम करतात, ते हवामानामध्ये जे बदल आहेत ना, हवामानातील बदल, हवामानातील बदल हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, तर या अक्षरवृत्तांवर आपण अभ्यास करतो, बरोबर की नाही. हे हवामानातील बदल इथे आपल्याला इथे समजतंय, ओके. पण वेळेतील जो बदल आहे, वेळेतील जो बदल आहे, तर आता वेळेतील बदल आपल्याला कोणत्या ठिकाणी क्लिअर होणार आहे, तर आता एक लक्षात घ्या. वेळेतील बदल बद्दल जर बोलायचं झालं, आता हा लॉन्जिट्यूड आहे, हा 0 ग्रीनविश येथे आपल्याला पाहायला मिळतो. मग आता हा जो लॉन्जिट्यूड आहे, आपण त्याला काय नाव दिलेलं आहे मित्रांनो, रेखावृत्त. काय नाव दिलेलं आहे, रेखावृत्त, ओके. आता इथे जर बघितलं, हे जे रेखावृत्त आहेत, ओके, हे आपल्याला असे जे पाहायला मिळत आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं, एक रेखावृत्त सूर्यासमोर जायला जवळपास 4 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात, 4 मिनिटं लागतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, की एक रेखावृत्त जर 4 मिनिटात सूर्यासमोर जात असेल, सूर्यासमोर जात असेल, ओके, सूर्यासमोर जात असेल, तर आपल्याला याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते. काय लक्षात येते बरं मित्रांनो, म्हणजे 15 रेखावृत्त गुणिले 4 बरोबर उत्तर येतं 60. म्हणजे 1 तासाचा जो फरक आहे, 1 तासाचा जो फरक आहे, त्याच्यासाठी किती रेखावृत्त फिरावे लागतात, 15. 2020 चा पेपर अनालिसिस करा, 2022 चा पेपर अनालिसिस करा, 2023 चा पेपर अनालिसिस करा. त्याच्यामध्ये आपण ते पेपर देखील तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारले नाही गेले का, विचारले गेले ना. मग याच्यामध्ये बघा मित्रांनो, इकडे पूर्वेकडे आपण या ठिकाणी काय करतोय, प्लस करतोय, इकडे आपण काय करतोय, मायनस करतोय. इकडे काय करतोय आपण, प्लस. आता भारताचं म्हणजे मला रेखावृत्तांबद्दल जर बोलायचं झालं, तर मी काय म्हणेन की वेळेमध्ये आलं लक्षात, वेळेत बदल जे होतात होतात त्याच्यामध्ये महत्वाचा घटक कोण आहे, वेळेत बदल जे होतात त्याच्यामध्ये महत्वाचा घटक कोण आहे, तर रेखावृत्त. कोण महत्वाचा आहे, रेखावृत्त. मग इथे जर समजा सकाळचे 9 वाजले असतील, तर भारतात किती वाजले असतील. मग भारताची आपण जी प्रमाण वेळ मानतो, भारताची आपण जी प्रमाण वेळ मानतो, स्थानिक वेळ वेगळी, प्रमाण वेळ वेगळी. कारण स्थानिक वेळेनुसार जर आपण एक विचार केला, स्थानिक वेळेनुसार जर आपण एक विचार केला, म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर एक लक्षात घ्या की आता एकूण आपल्याकडे या ठिकाणी रेखावृत्त जे गेलेले आहेत, किबितू पासून ते गुवार मोठापर्यंत, किबितू पासून ते गुवार मोठापर्यंत असे एकूण 29 रेखावृत्त भारतातून गेलेले आहेत. किती रेखावृत्त गेलेले आहेत, असे 29 रेखावृत्त गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ 29 रेखावृत्त गेले म्हणजे 29 स्थानिक वेळ आहेत आपल्याकडे. किती, 29. 29 गुणिले 4 जर आपण केलं तर 116 मिनिट होतात. म्हणजे याचा अर्थ इकडे जर घेतलं तर 116 मिनिटं म्हणजे या भारतामध्ये एकूण 116 मिनिटं म्हणजे जवळपास 2 तासाचा फरक आहे. मग 2 तासाचा फरक म्हणजे आपल्याला प्रशासकीय दृष्ट्या काही योग्य वाटणार नाही. मग आपल्याला प्रशासकीय दृष्ट्या योग्य वाटत नसल्यामुळे आपण काय करतोय, एक प्रमाण वेळ ठरवलेली आहे. मग ती प्रमाण वेळ इकडं मिर्झापूर मधून 82.5 ला गेलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचंय की भारत नेमका कुठे आहे, इथे आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर उत्तर अक्षरवृत्त आणि पूर्व पूर्व रेखावृत्त आहे. मग याच्यात काय करायचं की आता आपल्याला ग्रीनिश पासून इकडं प्लस करायचंय. प्लस कसं, 82.5 भागिले 15. मग 15 1 15 30 45 15 60 15 5 75, किती उरले, 7 उरले. पॉईंट इकडे 7 दिले, 15 5 75, 5.5 चा डिफरन्स आहे. मग मला तुम्हाला याच्यातून तुम्हाला काय सांगायचं मित्रांनो, की 5.5 तास
हे कधी काढता येईल? या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर ना. मग रेखावृत्त काय असते, अक्षरवृत्त काय असते, सोलार सिस्टीम नक्की काय आहे, कक्षा काय, हे समजून घेणं गरजेचं नाही का? मग आयोगाला नक्की काय पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. फक्त रट्टा मारून होत नसते बरं का मित्रांनो. नुसतं आपण वाचत राहतो. पण याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टींवर खूप मेहनत करावी लागते. एक एक गोष्ट बघावी लागते. आणि एकदा जर तुम्हाला या कन्सेप्ट कळाले ना, सहजतेने या प्रश्नांचे उत्तर आपल्याला देता येते. सहजतेने. जवळपास 2021 पासून किंवा आपण म्हणूया 2013 पासून ते 2023 पर्यंत साधारणतः 15 प्रश्न या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. किती प्रश्न? 15 या मूलभूत संकल्पनेवर भूगोलच्या, विशेषतः या महत्वाच्या. आलं लक्षात? मग याच्यानंतर वृत्तजाळ काय असतं? तर वृत्तजाळ म्हणते हे कोण आहे? लॉन्जिट्यूड. लॉन्जिट्यूड झाला हा आपला. त्याच्यानंतर हा लॅटिट्यूड. मग याच्यामध्ये या ठिकाणी हे पूर्ण, हे लॉन्जिट्यूड आणि हे पूर्ण या ठिकाणी लॅटिट्यूड. आलं लक्षात? याला आपण नाव काय दिलं? वृत्तजाळ. वृत्तजाळ. आता आपण जीपीएस सिस्टीम बघतो बघा. आलं लक्षात? जीपीएस. तर याचा आपण जेव्हा रिमोट सेन्सिंगचा अभ्यास करतो तेव्हा ह्या गोष्टी देखील फार महत्वाच्या असतात. मित्रांनो, एक एक टॉपिक इतका महत्वाचा आहे ना, तर त्याला पूर्ण असं झोकून द्या. आणि काय असते, जेव्हा शब्द समजतो ना, तेव्हा शब्दांचा समूह अक्षर समजते. जेव्हा अक्षर समजते ना, अक्षरच्या समूह वाक्य समजते. आणि जेव्हा वाक्य समजायला लागते ना, तेव्हा विषयातलं व्याकरण समजायला लागतं. आणि जेव्हा विषयातलं व्याकरण समजतं ना, तेव्हा पोटातला विषय हा होटावर येतो आणि होटावरचा विषय हा बोटावर येतो. म्हणून बोटावर विषय आणला पाहिजे असं जर तुम्हाला वाटलं ना, तर ह्या पद्धतीने आपण स्टडी केला पाहिजे. मॅक्झिमम आपण नकाशांवर भर दिला पाहिजे. आलं लक्षात? त्याच्यासाठी कोणती थेरी वाचत असताना नकाशा डोळ्यासमोर ठेवणं मस्त एकदम गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर अजून जर बघायचं झालं, अजून काही सिद्धांत आहेत. त्याच्यामध्ये भूखंड वहन सिद्धांत पण आहे. भूखंड वहन सिद्धांत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यानंतर भूखंड वहन सिद्धांत तर आहेच, प्लेट टेक्टोनिक थेरी सुद्धा आहे. आता भूखंड वहन सिद्धांत हा अल्फ्रेड वेगनरचा आहे आणि प्लेट टेक्टोनिक थेरी एमजी मॉर्गनची आहे किंवा ऑथर्स अँड होल्स या जिओग्राफर्सने काम केलेले आहे. तर याच्यामध्ये भूखंड वहन सिद्धांताबद्दल जर बोलायचं झालं, जरी हा व्यक्ती फेलियर म्हणून बघितला गेला असेल, पण याच्याशिवाय भूगोलला सुरुवात नाहीये. भूगोलचा बेसच पक्का करायचा असेल तर प्रत्येकाला ही थेरी माहिती असणं गरजेचं आहे. हा जर्मन जिओग्राफर आहे. मी तुम्हाला आज का सांगतोय, तर मित्रांनो, फक्त काहीतरी कागद वाचून चालायचं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला त्या विषयामध्ये एवढं खोलात घुसायचं असतं ना, खूप खोलात जायचं आणि एवढ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या ना, पुन्हा त्या विषयाकडे बघायची गरज नाही पाहिजे. आलं लक्षात? प्रश्न किती अवघड विचारला तर किती विचारू द्या, तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर राहिला ना, तुम्हाला ते टॅकल करणं म्हणजे एकदा त्या एक्झामचा अप्रोच समजून गेला ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या मार्गाने जर तुम्ही अभ्यास केला ना, मग त्याच्यामध्ये हे आपल्याला टॅकल करणं फार अवघड जात नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो. विषयामध्ये कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो. आता लक्षात घ्या. आता जर बघितलं, हा पूर्ण भाग जर बघितला आणि त्याच्यानंतर हा येलोवाला हा जर भाग बघितला, तर याच्यामध्ये बघा सरळ सरळ या ठिकाणी याला आपण नाव दिलेलं आहे पॅन्थाल्सा. काय नाव दिलेलं आहे? पॅन्थाल्सा. आणि याला आपण नाव दिलेलं आहे पॅन्झिया. काय नाव दिलेलं आहे? पॅन्झिया. आणि त्याच्यानंतर एक एंडोजेनिक आणि एक एक्झोजेनिक कन्सेप्ट आहे. अंतर्निर्मित क्रिया आणि बहिर्निर्मित क्रिया आहे. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं आहे की इथे या ठिकाणी हा जो पॅन्झिया होता, इथे या ठिकाणी डायव्हर्जंट घडून आली. कन्व्हेन्शनल म्हणजे त्याला ते सांगता नाही आलं, त्याच्यामुळेच ती थेरी फेल झाली. आणि इथे एक प्रकारे काय तयार झाला, डायव्हर्जन झाल्यावर हा पॅन्थाल्साचं पाणी इथं आत शिरलं आणि मग इथे 33 नावाचा सी तयार झाला. 33 नावाचा सागर तयार झाला.
आणि इथे ही जी जमीन आहे वरची, तर याच्यामध्ये काय झालं, लॉरेसिया आणि अंगारा लँड, लॉरेसिया लॉरेसिया किंवा आपण त्याला काय म्हणतो, अंगारा भूमी. आणि इथे जे आहे ही भूमी कोणती तयार झाली, गोंडवाना भूमी. ओके, ही गोंडवाना लँड. आणि हे सगळं कुठे दिलेलं आहे, अल्फ्रेड वेगनरच्या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो नीट लक्षात घ्या. मग याला आपण नाव दिलेलं आहे, काय नाव दिलेलं आहे, लॉरेसिया आणि अंगारा लँड. आणि याला नाव दिलेलं आपण गोंडवाना लँड. मग हे सगळं जे आहे, मग त्याच्यानंतर या ठिकाणी लॉरेसिया अंगारामध्ये कोण येते, तर हा नॉर्थ अमेरिका झाला, त्याच्यानंतर हा युरोप, त्याच्यानंतर हा म्हणजे तेव्हा भारत नव्हता. ओके, तर हा आशिया, युरोसिया. इथं जर बघितलं साऊथ अमेरिका, त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आफ्रिका. ओके, त्याच्यानंतर इथे इंडिया होता, इकडं मादागास्कर होता. त्याच्यानंतर या भागामध्ये जर बघितलं हा ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट होता. असं सगळं 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 कोणी सांगितलं आपल्याला, या सिद्धांताने सांगितलं. मग असे जेवढे भरती ओटीचा सिद्धांत किंवा प्लेट टेक्टॉनिक थेरी किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, या सगळ्या थेऱ्या तुम्ही वाचून घ्या. कारण मित्रांनो फक्त महाराष्ट्राचा भूगोल वाचून होत नसते बरं का. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगण्यामागचं कारण असं आहे की ते सहज असं म्हणजे एकदम लाईटली असं घेऊ नका त्याला. ओके, एकचदा अभ्यास करा, एकचदा. पुन्हा 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 अभ्यास करण्याची म्हणजे गरज नाही पडली पाहिजे. ओके, त्याच्यासाठी सुरुवातच अशी झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये अल्फ्रेड वेगनरला नक्की कसे प्रश्न विचारले गेले, मग त्यांनी नक्की ती थेरी अपयशी होण्यामागचं कारण काय होतं, कारण त्याला डायव्हर्जंट कसं झालं ते नाही सांगता आलं होतं. मग तो म्हणतोय सन अँड मून ग्रॅव्हिटेशन फोर्सचं कारण दाखवतोय, पण याच्यासाठी एमजी मॉर्गन काय म्हणतोय की या ठिकाणी सन अँड मून ग्रॅव्हिटेशन फोर्सने फक्त टाइड्स येऊ शकतात, भरती ओटी होऊ शकते, पण डायव्हर्जंट नाही होऊ शकत. मग त्याच्यामध्ये अचानक एक थेरी निर्माण झाली, प्लेट टेक्टॉनिक थेरी. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की नक्की हे डायव्हर्जंट होण्यामागचं कारण होतं कन्व्हेन्शनल करंट, अभिसरण. मग त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ जो आहे, मग त्याच्यामध्ये क्रस्ट काय, अप्पर मॅन्टल काय, लोअर मॅन्टल काय, आउटर कोर काय, इनर कोर काय. आणि अप्पर मॅन्टल जो आहे, अप्पर मॅन्टल मध्ये मॅग्मा चंबर आहे. आणि मॅग्मा चंबर मुळे त्या ठिकाणी तिथे जे कन्व्हेन्शनल फोर्स जो आहे तो कोणाला आढळत होता, त्या ठिकाणी क्रस्टला आढळत होता. आणि जिथे थिकनेस कमी आहे तिथे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, डायव्हर्जंट घडून आलेला आहे. आणि त्याच्याने पुढच्या क्रिया ज्या तयार झालेल्या आहेत त्या एमजी मॉर्गनने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा एमजी मॉर्गनच नाही, ऑथर्स अँड होल्सने पण. म्हणून आपण या पूर्ण हे जे सिद्धांत आहे हे आपण या ठिकाणी क्लिअर केले पाहिजे. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नक्की लॉरेसिया अंगारा लँड वगैरे, पॅन्थाल्सा पॅन्झिया 33, आणि नक्की हिमालयन फॉर्मेशन कसं आहे हे जर एकदा समजून गेलं ना, तर पाठांतर मन लोकेशन फॉर्मेशन या गोष्टी ज्या आहेत या जर एकदा क्लिअर झाले ना, कोणी एंडोजेनिकने तयार झालेले, कोणी एक्झोजेनिकने तयार झालेले, म्हणजे कोणी अंतर्निर्मित क्रियेने, कोणी बहिर्निर्मित. पण आपल्याला जर अंतर्निर्मित आणि बहिर्निर्मित या शब्दांचा अर्थच जर समजत नसेल तर मग काय अर्थ आहे आपला, कळतं ना. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, आयोग याच्यावर प्रश्न जेव्हा विचारते, आलं लक्षात, ते कशा स्वरूपाचे विचारते हे कधी शक्य होईल, जेव्हा आपण पेपर अनालिसिस करू. ओके ना. आता पुढे जाऊया आपण या ठिकाणी. आता आपण भूगोलच्या मूलभूत संकल्पना किंवा हे सिद्धांत जे आहेत याच्यावर जवळपास या ठिकाणी 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत, जवळपास आतापर्यंत 15. आता आपण या ठिकाणी जिओमॉर्फोलॉजीवर जाऊया. जिओमॉर्फोलॉजी, आपण शब्दाचा अर्थ कधी समजूनच घेत नाही. आज आपलं म्हणजे काय असते, आपण शब्दाचा अर्थ समजून घेणे फार महत्वाचं आहे. आता आपण या ठिकाणी जिओमॉर्फोलॉजी बद्दल जर बोलायचं झालं तर जिओ शब्द काय बघा, नीट लक्ष द्या. जिओ नंतर मार्फी, जिओ मार्फी, नंतर तिसरा शब्द काय, लॉजी. तिसरा शब्द काय, लॉजी. ओके ना. जिओ म्हणजे काय, भू. मार्फी म्हणजे काय, या ठिकाणी रूप. मार्फी म्हणजे काय, रूप. आणि त्याच्यानंतर लॉजी म्हणजे काय, शास्त्र. लॉजी म्हणजे काय, शास्त्र. आणि एक शब्द तयार झाला, भूरूप शास्त्र. मग त्याला आपण एकच नाव दिलं, जिओ मॉर्फोलॉजी.
लॉजी, जिओमॉर्फोलॉजी, भूरूप शास्त्र. मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी नक्की प्रश्न कसे विचारले जातात ते तर बोलतोच मी तुम्हाला, परंतु याच्यामध्ये एक शब्द आहे विदारण क्रिया. विदारण किंवा अपक्षय क्रिया, अपक्षय क्रिया, किंवा आपण याला काय म्हणू शकतो, वेदरिंग प्रोसेस. आणि एक शब्द काय आहे, अपक्षरण. अपक्षरण किंवा आपण याला म्हणतो झीज. काय म्हणतो आपण याला, झीज. किंवा याला आपण म्हणतो इरोजेन. काय म्हणतो आपण याला, इरोजेन. ओके ना. आता हे तर आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे या ठिकाणी एंडोजेनिक. एंडोजेनिक किंवा आपण याला काय म्हणतो, अंतर्निर्मित. आलं लक्षात, अंतर्निर्मित. ओके, क्रिया. किंवा याला आपण समजा एक्झोजेनिक. एक्झोजेनिक, एक्झोजेनिक याला आपण काय म्हणतो, बहिर्निर्मित. या ठिकाणी बहिर्निर्मित क्रिया. मग हे बहिर्निर्मित क्रियेमुळे कोणते भूरूप तयार होत आहेत, अंतर्निर्मित क्रियेमुळे कोणते भूरूप तयार होत आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग अंतर्निर्मित क्रिया जी आहे, ओके, एंडोजेनिक म्हणतो आपण त्याला. ओके, याच्यामुळे कोणते भूरूप तयार झाले आणि एक्झोजेनिक मुळे कोणते. आणि एक्झोजेनिक मध्ये काय, ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे. मग याच्यामध्ये आपण आहे ना, नदी चक्राशी संबंधित भूरूप आहेत. कोणाशी, नदी, नदी या ठिकाणी चक्राशी संबंधित, संबंधित भूरूप आहेत. आता नदी चक्राशी संबंधित भूरूप काय आहेत, त्याच्यामध्ये बी या ठिकाणी जर बघितलं, काही फर्स्ट स्टेप मधले आहेत. ओके, या ठिकाणी फर्स्ट स्टेप मधले भूरूप आहेत, काही सेकंड स्टेप मधले भूरूप आहेत, काही या ठिकाणी थर्ड स्टेप मधले भूरूप आहेत. मग त्याच्यामध्ये काही इरोजन मुळे तयार झालेले आहेत, काही या ठिकाणी डिपोजिशन मुळे तयार झालेले आहेत. ओके, आणि महत्वाचं म्हणजे त्याची क्रिया ट्रान्सपोर्टेशन आहे. ट्रान्सपोर्टेशन, आलं लक्षात. या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन आहे, परिवहन म्हणतो आपण. म्हणजे हे सगळं जे चालू आहे, हे सगळं जे चालू आहे. मग त्याच्यामध्ये वॉटरफॉल्स आहेत, विसेप व्हॅली आहे, युसेप व्हॅली, त्याच्या पॉट होल्स असतील, ओके, गॉर्ज असतील, कॅनियॉन असतील, ॲल्युअल फॅन असतील, ॲल्युअल कोन असतील, व्हर्टिकल इरोजन कुठे होत आहे, हॉरिझॉन्टल इरोजन कुठे होत आहे, रिव्हर मँडर्स कुठे फॉर्म होत आहेत, ऑक्सबो लेक कुठे तयार होत आहे, डेल्टा कुठे तयार होतोय, क्रिक कुठे तयार होतोय, बरोबर की नाही. नक्की डिपोजिशन मुळे तयार झालेले भूरूप कोणते आहेत, म्हणजे डिपोजिशन म्हणजे निक्षेपण, संचयन, संचयन, पुरवठा, आलं लक्षात. मग याचं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा वाळवंटातले भूरूप आहेत, यारदांग असेल, बारखान असेल, आलं, अमादा असेल, तैपी टेकड्या असतील, बरोबर का, चबुतरे असतील, काही मशरूम टोन असतील, ओके ना, वालुकागिरी असतील. हे सगळं म्हणजे ते झालं वाळवंटातले. वाळवंटी कमान असेल, वाळवंटी स्तंभ असतील. त्याच्यानंतर समुद्री भागामधले समुद्रीय कमान असेल, समुद्री गोवा असेल. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, बीच असेल, म्हणजे आपण त्याला पुळण म्हणतो. नक्की पुळण कशी तयार होते, बरोबर की नाही. असले जे प्रश्न आयोग आता विचारायला लागलेले आहे ना, ते आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. मग इरोजेन हा शब्द समजत नाहीये, तेवढ्यात तुम्ही ते रट्टा मारतायत. ओके, तो शेवट तुमचा प्रश्न आहे, परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या पाहिजे. ओके, मग त्याच्यामध्ये जिओमॉर्फोलॉजी मध्ये वाळवंटी भूरूप पण आहेत, नदी चक्राशी संबंधित भूरूप पण आहेत, समुद्री किनाऱ्यावरचे भूरूप पण आहेत, हिमालयावरचे भूरूप आहेत. आलं लक्षात. गिरीशुर्ग काय असतं, मेशिला काय असतात, बरोबर की नाही. तर हिमगवर म्हणतो आपण, त्या काय असतात, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता जगामध्ये सगळ्यात खोल कॅनियॉन कोणती आहे, तर त्याच्यामध्ये ग्रेट कॅनियॉन, आणि 2060 मीटर खोल आहे. आणि विशेषतः रॉकी माउंटनच्या वेस्टर्न साईडला वाहणारी कोलोरॅडो प्लॅटूवरून जी कोलोरॅडो रिव्हर वाहते, त्या कोलोरॅडो रिव्हर मध्ये या ठिकाणी ग्रेट कॅनियॉन आपल्याला पाहायला मिळते. मग नक्की कॅनियॉन म्हणजे काय, आणि गॉर्ज म्हणजे काय, खसदरी म्हणजे काय, आणि निदरी म्हणजे काय, याच्यामधला फरक जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला त्या टॉपिक मध्ये आलेल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला कसं देता येतील, बरोबर की नाही. म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जिओमॉर्फोलॉजी मध्ये या पद्धतीने आपण
अभ्यास करावा, कारण की त्याला एवढं सारं महत्व दिलेलं आहे. जवळपास हे 46 आणि त्यानंतर अजून या 2 वर्षामध्ये ऍड झालेले 4 असे जवळपास 50 क्वेश्चन या ठिकाणी या 10 वर्षात विचारले गेलेले आहेत. 10 वर्षामध्ये किती प्रश्न विचारले गेलेले आहेत? 50 प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो म्हणजे कोण आहे? हवामान शास्त्र. कोणता आहे या ठिकाणी? हवामान शास्त्र. ओके, आता बघा आपण हवामान शास्त्राकडे जाऊया. आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी? क्लायमेटोलॉजी, हवामान शास्त्र. आता शास्त्र वेगळं आहे, हवामान वेगळं आहे. इथे लक्षात घ्या, क्लायमेट चेंज तो अॅनिमल चेंज, क्लायमेट चेंज तो प्लांट चेंज, क्लायमेट चेंज तो मिनरल चेंज, क्लायमेट चेंज तो सॉइल चेंज, क्लायमेट चेंज तो सब कुछ चेंज, क्लायमेट सेम सेम सब सेम सेम. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण, एक लक्षात घ्या, हवेतील जे घटक आहेत, हवेतील जे घटक आहेत, आता हवेतील घटक पहिले आपण समजून घेऊ. ओके, कारण आपण हवा आणि वारा 100% वेगळा आहे की नाही? बरोबर ना? हवा आणि वारा एक असतात तर हवामानशास्त्र नाव असतं की वारामानशास्त्र असतं, हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही? मग याच्यामध्ये बघा, हवामान मध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिला जर भाग बघितला, आता समजा वारा आहे, वारा, तापमान सुद्धा आहे, दुसरा काय? तापमान आहे, तिसरा काय? आर्द्रता आहे, आर्द्रता आहे, चौथा काय? पर्जन्य आहे, पाचवा काय? समजा ढग आहे. बरोबर की नाही? मग याच्यामध्ये नक्की वारा कसा तयार होतो, तापमान म्हणजे काय असते, आर्द्रता म्हणजे काय असते, पर्जन्य म्हणजे काय असते, ढग म्हणजे काय असते, म्हणजे या सगळ्यांचं आपल्याला काय जमलं पाहिजे, तर नक्की फॉर्मेशन कसे होते. मग याच्यामध्ये वारा जो आहे तो वारा निर्मिती कशी होते याच्यात जर आपण या ठिकाणी एक समजून घेतलं, समजा हा वारा जो घटक आहे याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. 2020-21-22 चा प्रश्न म्हणजे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत ते बघा. त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे की विषुववृत्तीय प्रदेशाकडे उपोष्ण प्रदेशाकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात, आणि नक्की त्याच्यामध्ये पूर्वीय वाऱ्यांऐवजी त्यांनी व्यापारी वारे शब्द वापरलेला आहे. मग तुम्हाला नक्की वारा म्हणजे काय हे जर कळालं की वारा म्हणजे काय, हाय टेम्परेचर इज इक्वल टू लो प्रेशर बेल्ट, लो टेम्परेचर इज इक्वल टू हाय प्रेशर बेल्ट, आणि हाय प्रेशर बेल्ट टू लो, आता हाय प्रेशर बेल्ट टू लो प्रेशर बेल्ट असे वारे वाहतात. ओके, मग त्याच्यामध्ये जर तुम्ही एक लक्षात घेतलं की आपल्याला इथे जर इथे बघितलं, हा 5, त्याच्यानंतर हा 5, त्याच्यानंतर इकडं 25, टू इथं 35, इथे 60, ते इथे 70, इथे 90, परत इथे 25 ते 35, त्याच्यानंतर इथे 65, 60 टू 70 आणि 90. आता इथे बघा तुम्हाला या ठिकाणी इथं कोणता बेल्ट असतो, इथे लो प्रेशर बेल्ट, इथे लो प्रेशर बेल्ट उष्ण कटिबंधीय कमी दाबाचा, इथं मध्य कटिबंधीय हाय प्रेशर बेल्ट, आणि इथं लो प्रेशर बेल्ट, इथे हाय प्रेशर बेल्ट, इथे हाय प्रेशर बेल्ट, इथे लो प्रेशर बेल्ट, इथे हाय प्रेशर बेल्ट, आणि म्हणून इथे जे वाहतात यांना आपण काय म्हणतो, ट्रेडिंग विंड्स, व्यापारी वारे किंवा पूर्वीय वारे, व्यापारी वारे किंवा पूर्वीय वारे. आता इथं जर बघितलं या ठिकाणी इथे आपल्याला सरळ सरळ कोणते पश्चिमी वारे पाहायला मिळतात, म्हणजे आपण याला प्रतिव्यापारी वारे म्हणतो. काय म्हणतो? प्रतिव्यापारी वारे. आणि इथं जर बघितलं इथं आपल्याला काय पाहायला मिळतं, ध्रुवीय पूर्व वारे, ध्रुवीय पूर्व वारे, ध्रुवीय पूर्व वारे.
म्हणजे अशा पद्धतीने वारे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणून एक लक्षात घ्या, ह्या गोष्टी आपण कधी बघतो. त्याच्यानंतर नक्की उष्णता काय, तापमान काय, तर हवेतील उष्णतेच्या प्रमाणाला आपण तापमान म्हणतो, हवेतील बाष्पाच्या प्रमाणाला आपण आर्द्रता म्हणतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण बाष्पधारण शक्ती तयार होते, म्हणजे आपण एकदम सिस्टमॅटिकपणे जर बघितलं, जेव्हा आपण एक लक्षात घ्या, इथे बाष्प धारण शक्ती जर तयार झाली, बाष्पधारण शक्ती जर तयार झाली, इथं काय तयार होते, बाष्प तयार होते. इथे काय तयार होते, आर्द्रता तयार होते. इथं काय तयार होते, द्रव बिंदू तयार होतो. इथं काय तयार होतो, जलकण तयार होतो. आणि जलकण प्लस धुलीकण एकत्र आले, धुलीकण एकत्र आले तर काय तयार होतो, या ठिकाणी ढग तयार होतो. आणि मग असे ढग तयार झाले, मग त्याच्यानंतर काय पडायला लागतं, प्रेसिपिटेशन. काय पडायला लागतो, पर्जन्य. आणि पर्जन्याचे अजून 3 प्रकार पडतात. पर्जन्याचे अजून किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. मग ते 3 प्रकार कोणते आहेत, तर एक आहे ओरोग्राफिक, ओरोग्राफिक प्रेसिपिटेशन, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, प्रतिरोध पर्जन्य. काय म्हणतो आपण त्याला, प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो कोणता आहे, कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल प्रेसिपिटेशन. आपण त्याला काय म्हणतो, अभिसरण पर्जन्य, अभिसरण या ठिकाणी पर्जन्य. त्याला आपण काय म्हणतो, अभिसरण पर्जन्य. इक्वेटोरियल झोन मध्ये हा भारतामध्ये जास्त पडतो, म्हणजे डोंगर भागामध्ये. आणि त्याच्यानंतर एक आहे या ठिकाणी सायक्लोनिक प्रेसिपिटेशन, याला म्हणतो आपण आवर्त पर्जन्य. आलं लक्षात मित्रांनो, याचे अजून हे प्रकार आहे, कळतंय ना. जे हे सगळं आपण एकदम म्हणजे डायग्राम काढली गेली पाहिजे, आयोगाने त्याच्यावर कसे प्रश्न विचारलेले ते बघितलं पाहिजे, नंतर करंट बेसवर कसे प्रश्न विचारले जातात ते बघितलं पाहिजे. एवढं सिस्टमॅटिक काम करा ना मित्रांनो, आलं लक्षात, एवढं म्हणजे पूर्ण झोकून द्या त्या गोष्टीला. मग त्याच्यानंतर बघा अजून तापमानामध्ये जे बदल आहेत बरं का, मग त्या गोष्टी जर बघायचं झालं तर आता बघा, एक दैनिक, दैनिक कमाल तापमान, नंतर दैनिक किमान तापमान, आणि एक शब्द आहे दैनिक तापमान कक्षा, दैनिक तापमान कक्षा. आता कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी. दैनिक म्हणजे काय, 24 तास. आलं लक्षात, 24 तास. मग समजा आता पठार आहे, पठार आहे, पठारचं कसं आहे तापमान, या ठिकाणी सरळ सरळ आपण म्हणूया उष्ण कटिबंधीय, उष्ण कटिबंधीय, कोरडे, विषम. आणि हे झालं कोणाचं, पठाराचं. आणि हेच जर कोकणचं बघितलं, कोकणचं तर कसं आहे, उष्ण कटिबंधीय, दमट आणि सम. ओके, इथं उष्ण कटिबंध का, कारण तो प्रदेश उष्ण कटिबंध म्हणजे ट्रॉपिकल झोन मध्ये आहे. कोरडे म्हणजे काय, इथं बाष्पाचं प्रमाण कमी आहे. आणि दमट म्हणजे काय, आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे. जसं जसं समुद्राकडे जाणार आर्द्रता वाढत जाणार, जसं जसं पठाराकडे जाणार आर्द्रता कमी होत जाणार. नागपूरकडे आर्द्रता कमी होणार, कोकणाकडे आर्द्रता वाढणार. विषम म्हणजे काय, कारण की कमाल आणि किमान, कमाल आणि किमान याच्यातला फरक जो आहे तो जास्त असतो. कारण की कमाल तापमान 2.5 ते 3.5 PM च्या दरम्यान, समजा पठारावर 45 डिग्री सेल्सिअस आहे, तेच पहाटे, पहाटे जर बघितलं 4 AM ते 5 AM याच्यामध्ये जर तुम्ही एकदा जर एक विचार केला तर साधारण टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री सेल्सिअस आहे, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. मग एक लक्षात घ्या, डायरेक्ट डिफरन्स कितीचा दिसतोय, 20.
म्हणजे याचा अर्थ 20 तापमान कक्षा आहे, 20 तापमान कक्षा आहे. एवढा मोठा डिफरन्स आहे. तोच कोकणामध्ये कमाल काय आहे, कमाल 27 डिग्री सेल्सिअस आहे आणि किमान 23 डिग्री सेल्सिअस आहे. फक्त डिफरन्स कितीचा आहे, 4 डिग्री सेल्सिअसचा आहे. म्हणजे याचा अर्थ इथे फार विषमता दिसत नाही, म्हणून समशब्द वापरलेला. मला तुम्हाला एक म्हणायचं आहे, या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, याच्यातून मी तुम्हाला असं सांगेल, भारतीय हवामानावर इफेक्ट करणारे घटक कोणते आहेत. मग त्याच्यामध्ये एलिना काय आहे, ला लिना काय आहे, टिबेटियन प्लॅटू काय आहे, पूर्व एशिया स्ट्रीम काय आहेत, पश्चिम एशिया स्ट्रीम काय आहेत, नक्की इंडियन ओशनचा काय रोल आहे. कारण आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेला नाही का, 100% विचारलेला आहे. पेपर अनालिसिस करा. तर प्रश्न काय विचारलेला आहे, नक्की भारतीय हवामानावर संबंधित खालीलपैकी कोणते योग्य घटक आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याकडे जर बघितलं, भूमी म्हणजे भूपट्ट प्रदेश खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट, पश्चिमी स्ट्रीमचा इफेक्ट आहे. दक्षिणेकडे इंडियन ओशन आहे, त्याचा इफेक्ट आहे. म्हणजे पश्चिमेकडे अरबी समुद्र, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, त्याचा उपयोग आहे. लालिना एल्लानाचा इफेक्ट आहे. म्हणजे आपला अभ्यास जर खोलात असेल, आयोगाला किती पण प्रश्न विचारू द्या ना मित्रांनो, फक्त आपण आपल्या विषयाशी एकदम प्रामाणिक असलं पाहिजे. मी तर तुम्हाला सांगेल, प्रत्येक ठिकाणी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा कळतं आपण कोण आहोत. जेव्हा अपयश मिळतं ना, तेव्हा कळते आपले कोण आहे. म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे फक्त या मोटिवेशनल लेक्चर बिक्चर पाहत बसायचं नाही, अभ्यास करायचा. आलं लक्षात. तर या ठिकाणी जर बघितलं, तर आपण या गोष्टी इथे लक्षात घ्या, जास्तीत जास्त वेळ इथे घाला. नक्की अभ्यासक्रमामध्ये सब टॉपिक काय आहे याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर बघा, आता त्याच्यावर आता 14 म्हणजे जवळपास या ठिकाणी पुढचे 2 वर्षाचं जर ऍड केलं, तर साधारणतः एकूण 17 प्रश्न विचारले गेलेले आहेत. किती प्रश्न विचारले, 17 क्वेश्चन विचारले गेलेले. ओके. आता ओसेनोग्राफीवर जवळपास 8 प्रश्न विचारले गेलेले आहेत. किती प्रश्न विचारलेले आहेत, ओसेनोग्राफीवर 8 प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण बघा, इथे एक म्हणूया सागरशास्त्र. सागरशास्त्र. ओके. सागरशास्त्रामध्ये काय काय आहे, तर सागरशास्त्रामध्ये पहिला मुद्दा आहे एक डायग्राम स्वरूपामध्ये. तर इथे जर बघितलं, हे आहे कॉन्टिनेंटल सेल्फ, म्हणजे याला म्हणतो आपण भूखंड. भूखंड उतार किंवा भूखंड जमीन. आलं लक्षात, भूखंड जमीन किंवा समुद्रबूड जमीन. समुद्रबूड जमीन. त्याच्यानंतर इथं कॉन्टिनेंटल स्लोप, याला म्हणतात खंडांत. या ठिकाणी ओके ओके सॉरी, याला काय म्हणतात, या ठिकाणी जर बघितलं, याला म्हणतात खंडांत उतार. उतार. त्याच्यानंतर इथे जे आहे, हे आहे समुद्रीय मैदान. समुद्रीय मैदान. आणि इथे गर्था. अशी रचना आहे. त्याच्यावर 2 वेळेस सलग प्रश्न विचारले गेले. मग त्याच्यानंतर बघा, समुद्रीय लाटा तयार होण्यामागचं कारण काय आहे, समुद्रीय लाटा. नंतर या ठिकाणी जर बघितलं, सुनामी. त्याच्यानंतर या ठिकाणी भरती, ओटी. नंतर चारता. ओके ना. त्याच्यानंतर प्रवाह. त्याच्यानंतर याच्यातले बेट, बरोबर. त्याच्यानंतर सगळे महासागर कोण आहेत. त्याच्यानंतर समुद्र कोण आहेत, याच्यातला फरक काय आहे. त्याच्यानंतर क्षेत्रोन्नती आलेख काय आहे, आलेख काय आहे, बरोबर ना. म्हणजे हा जो आलेख आहे, हा जो मोजला जातो, समुद्राची खोली आणि अल्टिट्यूड आहे, याच्यापासून उंची.
हे आहे आयोग याच्यावर प्रश्न विचारते मित्रांनो, ओशन लाईफ. ओके, त्याच्यानंतर आपण बघा इकडे चाललो, पर्यावरणीय भूगोल. कोणता भूगोल? पर्यावरणीय भूगोल. मग पर्यावरणीय भूगोल जो आहे याच्यावर आता जवळपास 60 प्रश्न होऊन गेले. किती प्रश्न होऊन गेले? 60च्या आसपास प्रश्न झाले 10 वर्षामध्ये. मग याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपण पर्यावरणीय भूगोल जो आहे याच्यामध्ये जर आपण एक लक्षात घेतलं तर पर्यावरणीय भूगोल याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत? आता हा पर्यावरण जो आहे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर याच्यामध्ये इकोसिस्टीम, इकोसिस्टीम अँड इकोलॉजी. इकोलॉजी हे आपल्याला, इको म्हणजे काय? हॅबिटॅट. सिस्टीम म्हणजे तंत्र, इको म्हणजे हॅबिटॅट, लॉजी म्हणजे शास्त्र, परिसंस्था व परिस्थितिकी. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी. आलं लक्षात? बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण जैव विविधता म्हणतो. बायो म्हणजे जैव, डायव्हर्सिटी विविधता. त्याच्यानंतर या ठिकाणी क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज अँड एअर पोल्युशन. आलं लक्षात? एअर पोल्युशन हे एक आलं. हवामान बदल व प्रदूषण हे एक आलं. त्याच्यानंतर हॉटस्पॉट आले, हॉटस्पॉट आले, किंवा ऍटमॉस्फेरिक स्ट्रक्चर आलं, वातावरणीय संरचना आलं, किंवा हॉटस्पॉट आलं, हॉटस्पॉट आलं. त्याच्यानंतर आपण, हे तर झालंच झालं, बरोबर की नाही? त्याच्यानंतर बायोम शब्द आला, बायोम आला. हे बायोम जे आहेत जीवसहंती. मग त्याच्यानंतर भूपरिसंस्था आलं, भूपरिसंस्था आली. आलं लक्षात? भूपरिसंस्था. त्याच्यानंतर जल परिसंस्था, जल परिसंस्था. भूपरिसंस्थेत कोण आलं, जल परिसंस्थेत कोण आलं ते बघावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर मग जल परिसंस्थेमध्ये गोड्या पाण्याची, खाऱ्या पाण्याची. भूपरिसंस्थेमध्ये वाळवंटीय परिसंस्था, गवताळ परिसंस्था, वन परिसंस्था. मग पूर्ण तुम्हाला या ठिकाणी हा जो पूर्ण ग्लोब आहे हा इक्वेटर आहे, त्याच्यानंतर हा 23 हाफ आहे, त्याच्यानंतर हा 66 हाफ आहे, त्याच्यानंतर इकडे 23 हाफ आहे, इकडे 66 हाफ आहे, त्याच्यानंतर हा 90 आहे, हा 90 आहे. याला शीतकटिबंध म्हणतोय आपण, याला समशीतोष्ण म्हणतोय, समशीतोष्ण म्हणतोय. त्याच्यानंतर याला उष्ण, या ठिकाणी उष्ण कटिबंध म्हणतोय. आलं लक्षात? त्याच्यानंतर याला उष्ण, या ठिकाणी कटिबंध म्हणतोय. त्याच्यानंतर याला समशीतोष्ण असं म्हणतोय. ओके ना? त्याच्यानंतर याला आपण शीतकटिबंध असं म्हणतोय. म्हणजे ट्रॉपिकल झोन अँड सब ट्रॉपिकल झोन अँड फ्रिजिड झोन. मग याच्यामध्ये जी विविधता आहे, कारण क्लायमेट याच्या ठिकाणी चेंज आहे म्हणून पूर्ण जैव विविधता वेगळी आहे. मग त्याच्यावर आता अजून इन्व्हायरमेंट मध्ये टायगर प्रोजेक्ट काय आहे, लायन प्रोजेक्ट काय आहे, एलिफंट प्रोजेक्ट काय आहे. त्यानंतर आपण आता चित्ता आणला, चित्ता प्रोजेक्ट जो आहे, कारण आता बिग कॅट मध्ये आशियामध्ये आपण एकमेव आहोत बिग कॅट मध्ये. तर आपल्याकडे चित्ता पण आहे, वाघ पण आहे, बिबट्या पण आहे आणि सिंह पण आहे. हे बिग कॅट सगळे फॅमिली आपल्याकडे आहे. हे सगळे इन्व्हायरमेंट मध्ये आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एंडेंजर्ड अॅनिमल आहेत, आयुसीएन लिस्ट जे आहे त्याच्यामध्ये अपेक्स 1, अपेक्स 2 आणि अपेक्स 3 मध्ये ते जे डिवायडेशन आहे ते सगळं इन्व्हायरमेंट मध्ये आहे. जिओमॉर्फोलॉजी आणि इन्व्हायरमेंट एकदम महत्वाचे घटक आहेत. याच्यावर इतका जोर दिला गेला पाहिजे म्हणजे आपले मार्क्स इथेच येतात खरे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं, हा एक टॉपिक तर आपला झालाच. त्याच्यानंतर आता आर्थिक भूगोल, वसाहती भूगोल आणि लोकसंख्या भूगोल. आता बघा इथे भूरूपशास्त्राचं सगळं दिलं, हवामान शास्त्राचं सगळं दिलं, त्याच्यानंतर सागरशास्त्र झालं आपलं, पर्यावरणीय भूगोल झालं, लोकसंख्या भूगोल आपला घेऊ, वसाहती भूगोल, आर्थिक भूगोल जो आहे. आता आर्थिक भूगोल मध्ये जर बघितलं, प्राथमिक आर्थिक प्रक्रिया किंवा कृषी. आता याच्यामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांती, आलं लक्षात, किंवा सुपर ग्रीन रिव्हॉल्युशन. नॉर्मल बोरलांग कोण होते, विल्यम गौड कोण होते, त्याच्यानंतर डॉक्टर स्वामीनाथन कोण होते, त्याच्यानंतर डॉक्टर स्वामीनाथन झाले, नंतर वसंतराव नाईक काय आहेत, नक्की हरित क्रांती कन्सेप्ट काय आहे,
नंतर पशुसंवर्धन काय आहे, बरोबर की नाही, पीक संवर्धन, या गोष्टी ज्या आहेत. मग त्याच्यामध्ये कृषी मधला भाग आला, पर्यटन आलं, काय आलं, पर्यटन आलं. त्याच्यानंतर वाहतूक व संदेशवहन, रिमोट सेन्सिंग. आता जर बघितलं या ठिकाणी वाहतूक व संदेशवहन जे आहे किंवा दळणवळण म्हणूया आपण, तो भाग आला. साधन संपत्ती आला, अजून माइन्स अँड मिनरल्स नावाचं जे चॅप्टर आहे, मग ते सुद्धा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, त्यानंतर मला काय म्हणायचंय, आपण इथे जर बघितलं वसाहती भूगोल, या वसाहती भूगोलवर मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न विचारला गेलेला आहे की सीबीडी वर प्रश्न विचारलेला आहे. कशावर, सीबीडी. आता सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, प्रत्येक मोठमोठे जे सिटी आहेत तिथे एक लोकेशन असते, कोर झोन असतो तो, आणि सगळेजण याच्या भोवती वाढलेले असते, हे शहर याच्या भोवती वाढलेले असते, आणि ही त्या शहराची काय, एक प्रमुख बाजारपेठ असते. आणि त्याच्यानंतर इकडे शहर हळूहळू काय होत जातं, डेव्हलप होत जातं. आणि जेवढं जवळ येणार तेवढी महागाई वाढत जाते, जेवढं लांब जाणार तेवढी महागाई कमी होत जाते. मग प्लॉट असतील किंवा काही पण असेल, आणि प्रमुख बाजारपेठ आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि अशा सगळ्या याचा वसाहतीचा आपल्याला काय करायचा आहे, विकास करायचा आहे. काय करायचा आहे, विकास करायचा आहे. त्याचा आपल्याला प्रॉपर नियोजन करायचं आहे, आलं लक्षात, प्लॅनिंग करायचं आहे. मग याच्यावर, या वसाहती भूगोलवर एकच प्रश्न आला होता, तो सीबीडी वर आला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा लोकसंख्या भूगोल जो आहे, याच्यामध्ये एकच गोष्ट नाहीये मित्रांनो. याच्यामध्ये आता जर बघितलं, प्रमाण आहे, लोकसंख्येचं प्रमाण आहे, घनता आहे, घनता आहे, लिंग गुणोत्तर आहे, लिंग गुणोत्तर आहे, बरोबर की नाही, साक्षरता आहे, निरक्षरता आहे, साक्षरता, निरक्षरता, घनता. त्याच्यानंतर यांचे उतरते क्रम, चढते क्रम आहेत. त्याच्यानंतर कल्याणकारी योजना आहेत, कल्याणकारी योजना आहेत, बरोबर की नाही. या सगळ्या गोष्टींचा इथे प्रॉपर स्टडी केला जातो. खूप मेहनत केली, म्हणजे आपण हे जर सहजतेने वाचत गेलो. आता भारत बघा, जगात जर बघितलं 2.42% आपल्याकडे एरिया आहे, आणि लोकसंख्या काय 17.65 आहे. रशियामध्ये एरिया 20% आहे, एरिया किती आहे, 20% रशियाकडे, आणि लोकसंख्या किती आहे, 2% आहे, 2% पॉप्युलेशन रशियाकडे. विचार करता, म्हणून भारताकडे काय होऊन गेलेले आहे, डेन्सिटी वाढत गेली, म्हणून काम मागणारे हात वाढत गेले, बेरोजगारी वाढत गेली, क्राईम रेशो वाढत गेला, भूमिहीन लोक होत गेले. मग याच्यासाठी आता 2011 ची लोकसंख्या आहे, पॅन्डेमिक कोविड-19 मुळे 2021 ची लोकसंख्येच्या आकडेवारी अजून आलेल्या नाही, पण जवळपास 135 कोटी प्लस आपली लोकसंख्या असेल. मग या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात. मग इंडेक्स आहेत, ह्युमन डेव्हलप इंडेक्स आहे, बरोबर की नाही. या सगळे सगळे इंडेक्स जे आहेत, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे इकॉनॉमिक्स मधले चॅप्टर जर इथे ऍड केले तर भारी होईल. पण जमाती आहेत, कोणत्या जमाती कुठे आढळतात, संस्कृती आहे, ती आपल्याला, ते कल्चर आहे, ते सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं, आता तुम्हाला एक सांगतो, जगाचा भूगोल. काय म्हणतोय मी, या ठिकाणी जगाचा भूगोल, जगाचा भूगोल, याच्यात जास्त भर द्यायचा प्राकृतिक भूगोल. मग जगातील सगळे पठार आहेत, मग त्याच्यामध्ये कोणते पठार कोणत्या प्रकारातलं आहे, कोणतं पठार कोणत्या खंडात आहे, कोणतं पठार कोणत्या देशात आहे. त्याच्यानंतर जगातील पर्वत आहेत, जसं की हिमालयन माउंटन रेंज, कुनलुन शान, तिएन शान, हिंदुकुश, सुलेमान, आल्प्स माउंटन रेंज, रॉकी माउंटन रेंज, ॲटलस माउंटन रेंज, डक्झनबर्ग, ग्रेट डिवायडिंग रेंज. आलं लक्षात, हे सगळे जे रेंजेस आहेत, हे पर्वत आहेत, नद्या आहेत, विविध शहर, म्हणजे कोणत्या नदीच्या काठी कोणते शहर आहेत जगामध्ये. नंतर जगातले वाळवंट आहेत, मग त्याच्यामध्ये शीत वाळवंट कोणते आहेत, उष्ण वाळवंट कोणते आहेत, असे या ठिकाणी जर बघितलं, हे प्रश्न जगाच्या भूगोलवर विचारले जातात. त्याच्यानंतर मेजर प्लेट, मायनर प्लेट, मायक्रो प्लेट कोणते आहेत, हे प्रश्न आपल्याला विचारले जातात.
त्याच्यावर आपण भर दिली पाहिजे आणि नकाशा वाचन खूप जास्त असलं पाहिजे असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे, वैयक्तिक तुम्हाला सांगणं आहे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जर बघितलं, पूर्ण आपण जर विचार केला, तर या भूगोलविषयी कसे प्रश्न विचारले जातात, या सगळ्या गोष्टींवर आपण आजच्या या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये आपण एक चर्चा केली आणि राजमुद्रा अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला माझा जो विषय आहे, भूगोल असेल किंवा पर्यावरण असेल किंवा कृषी असेल, हा नक्कीच मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर काही संपर्क काही अडचणी आल्या, नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. ओके, तर असो, आपण हे सगळे घटक जे आहेत ते इथे तुमच्याशी मी या मार्फत चर्चा केली. तुम्हाला काही अडचणी असल्यास नक्कीच तुम्ही भोळे सरांना या ठिकाणी कळवा. नक्कीच माझ्यापर्यंत सर सांगतील त्या गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने करूया. तर मी इथे थांबतो. धन्यवाद मित्रांनो.